तर नमस्कार मित्रांनो, वर्णमाला या टॉपिकचा आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे, तिसरा पार्ट आहे। या आधीच्या दोन पार्टमध्ये आपण संपूर्ण वर्णमाला सविस्तर बघितली होती। आजच्या टॉपिकमध्ये आपण वर्णमालेचा सारांश बघणार आहोत, म्हणजे आकडेवारीच्या रूपात वर्णमालेवर जे काही प्रश्न येतात त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघणार आहोत। तर यात आपण बघू शकतो एकूण याआधी आपण बघितल्याप्रमाणे वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती, तर एकूण वर्ण आहेत 52। एकूण वर्णमालेत वर्ण किती आहेत 52। त्यांचे वर्गीकरण कसे आहे, तर ते इथे चार प्रकार आहेत: स्वर, स्वरादी, व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन। एकूण स्वर 14 आहेत, एकूण स्वरादी किती आहेत तर 2 आहेत, एकूण व्यंजने 34 आहेत आणि एकूण संयुक्त व्यंजने 2 आहेत। अशा प्रकारे 52 वर्णांचं वर्गीकरण आपण बघितलं होतं, त्यांचं सविस्तर आकडेवारी आता आपण बघूयात। पहिल्यांदा बघूया स्वर। एकूण स्वर किती, तर एकूण स्वर 14। त्यामध्ये ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर असे 4 प्रकार पडतात। तर ह्रस्व स्वर किती असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील 5। कोणते? अ, इ, उ, रू आणि लू असे 5 ह्रस्व स्वर आहेत। दीर्घ स्वर किती असा जर प्रश्न विचारला आणि पहिला ऑप्शन जर 3 असेल तर ते 3 बरोबर आहे, आ, इ आणि उ। परंतु 3 आणि 7 असे 2 ऑप्शन जर आले तर त्या इथं 7 हे ऑप्शन बरोबर राहील, कारण एकूण दीर्घ स्वर हे 7 आहेत। याचं सविस्तर विवरण आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, 7 कसे आले ते। तर लक्षात ठेवा 3 आणि 7 हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत, पण दोन्ही ऑप्शन जर आले तर 7 हे उत्तर बरोबर राहील। तर एकूण ह्रस्व स्वर 5 आणि दीर्घ स्वर 7। आता इथं संयुक्त स्वर किती, तर संयुक्त स्वर किती आहेत फक्त 4। दीर्घ स्वर यामध्ये या 3 स्वरांचा आणि या संयुक्त स्वरांचा समावेश असल्यामुळे ते 7 होतात, आणि फक्त संयुक्त स्वर विचारले तर संयुक्त स्वर एकूण 4च आहेत। त्यानंतर आपण बघितलं होतं आदत्त स्वर। आदत्त स्वर म्हणजे इंग्रजी भाषेतून दत्तक घेतलेले स्वर। आदत्त स्वर एकूण 2 आहेत, कोणकोणते? ए आणि ऑ। तर हे झालं स्वरांचं वर्गीकरण। त्यानंतर आपण एक 2 पार्ट मागच्या लेक्चरमध्ये घ्यायचं राहिलं होतं, ते आता यायचं आपण बघूयात। सिद्ध स्वर म्हणजे काय आणि साधू स्वर म्हणजे काय। जे स्वर मूळचे आहेत, जे स्वर मूळचे आहेत त्यांना सिद्ध स्वर असे म्हणतात। ते कोणकोणते आहेत? या 5 स्वरांनाच आपण सिद्ध स्वर असे सुद्धा म्हणतो। तर हे स्वर मूळचे आहेत म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात। तर साधित स्वर म्हणजे काय, तर या सिद्ध स्वरांपासून तयार झालेल्या स्वरांना साधित स्वर असे म्हणतात। साधित स्वर एकूण किती आहेत, तर हे दीर्घ आणि हे संयुक्त असे एकूण 7 साधित स्वर आहेत। हे 7 स्वर या 5 सिद्ध स्वरांपासून तयार झालेले आहेत म्हणून त्यांना साधित स्वर असे म्हणतात। लक्षात, सिद्ध स्वर 5 कोणकोणते, तर हे अ, इ, उ आणि रू, आणि साधित स्वर 7। या साधित स्वरांमध्ये दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वरांचा समावेश होतो। तर अशा प्रकारे एकूण 14 स्वरांचे वर्गीकरण आपण बघितलं। 5 ह्रस्व, 7 दीर्घ, 4 संयुक्त, 2 आदत्त, 5 सिद्ध आणि 7 साधित। यानंतर आता आपण दुसरा प्रकार आहे स्वरादी। स्वरादी एकूण किती आहेत? 2। स्वरादी कोणकोणते आहेत? एक आम म्हणजे अनुस्वार आणि दुसरा आहा, आहा म्हणजे विसर्ग, असे 2 स्वरादी। त्यानंतर आता आपण व्यंजनांची माहिती बघूयात। आता आपण बघूयात व्यंजन। व्यंजनांचे वर्गीकरण बघत असताना एकूण व्यंजन किती असा जर प्रश्न विचारला तर व्यंजन आहेत 34। त्या 34 व्यंजनांचे प्रकार कोणकोणते पडतात? स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र व्यंजन अशा 4 प्रकारात त्यांचं वर्गीकरण केलं जातं। त्याचसोबत स्पर्श व्यंजनांचे अजून 3 प्रकार पडतात: कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक। अशा प्रकारे एकूण 7 प्रकारे व्यंजनांचं वर्गीकरण केलं जातं। यामध्ये आता पहिल्यांदा आपण बघूयात कठोर व्यंजन। आतापर्यंत आपण स्वर बघितले, स्वरादी बघितले। आता यानंतर आपण बघूयात व्यंजन। व्यंजनांचे वर्गीकरण बघत असताना एकूण व्यंजने किती असा जर प्रश्न विचारला तर ते उत्तर असेल 34। एकूण व्यंजने 34। त्यामध्ये एकूण 7 प्रकार पडतात: स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र। आणि स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार: कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक। अशा 7 प्रकारे व्यंजनांचे वर्गीकरण केले जाते। तर त्यांची आता थोडक्यात माहिती आपण बघूयात। या इथं स्पर्श व्यंजन एकूण किती, तर स्पर्श व्यंजन एकूण आहेत 25। स्पर्श व्यंजन 25 कोणकोणते?
हे कठोरचे 10, मृदूचे 10 आणि अनुनासिके 5 असे एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. त्यानंतर प्रश्न, जर स्पर्श कठोर व्यंजनांच्या बाबतीत फक्त आला तर त्याचं उत्तर किती राहील? स्पर्श कठोर व्यंजने किती? स्पर्श कठोर व्यंजने म्हणजे या स्पर्श गटातील कठोर व्यंजने एकूण किती आहेत? तर ते आहेत फक्त 10, जे आता या ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिसत आहेत. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ आणि प, फ. तेच जर प्रश्न असा विचारला की एकूण कठोर व्यंजने किती, तर त्याचं उत्तर 13 राहील. यामध्ये 3 कोणती वाढतील? तर हे उष्मे 3 वाढतील. त्यामुळे हे 10 आणि हे 3 अशी एकूण 13 कठोर व्यंजने आहेत. तर स्पर्श व्यंजने किती असं जर विचारलं तर ते फक्त उत्तर राहील 10. स्पर्श कठोर व्यंजने 10, एकूण कठोर व्यंजने किती? तर 13. त्यानंतर दुसरा भाग आहे मृदू व्यंजन. मृदू व्यंजने किती? त्यातल्या त्यात स्पर्श मृदू व्यंजने किती म्हणजे स्पर्श गटातील मृदू व्यंजने किती? तर हे 10 आणि अनुनासिके 5 अशी एकूण 15 मृदू स्पर्श व्यंजने आहेत. या इथं आपण नीट बघूयात. मृदू व्यंजन म्हणजे उच्चारात कोमलता असणारे, मग हे 10 सुद्धा येतात आणि अनुनासिकांच्या उच्चारामध्ये सुद्धा कोमलता असते, त्यामुळे त्यांना मृदू स्पर्श व्यंजन गटामध्ये घेतले जाते. तर अशा प्रकारे स्पर्श मृदू व्यंजने किती? तर 15. त्यानंतर हाच प्रश्न जर एकूण मृदू व्यंजने किती असा जर विचारला, या दोन्हीत फरक काय? स्पर्श मृदू व्यंजने म्हणजे फक्त स्पर्श गटातील आणि एकूण मृदू व्यंजने म्हणजे सर्व व्यंजनांच्या मध्ये एकूण किती मृदू व्यंजने आहेत असा प्रश्न विचारतात. तर हे इथं आपण बघितलं की पहिल्यांदा स्पर्शमधले ही 15, त्यानंतर अर्धस्वरमधले हे 4, एक महाप्राण आणि एक ल असे एकूण 6, म्हणजे हे 15 आणि 6 दोन्ही मिळून किती होणार? 21 मृदू व्यंजने. एकूण 21 मृदू व्यंजने आहेत. परंतु स्पर्श मृदू व्यंजने असं जर विचारलं तर फक्त 15 स्पर्श मृदू व्यंजने आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल, मृदू व्यंजने 15 आणि हे 6, यातले फक्त हे 3 कठोरमध्ये जातात, यांना सोडून बाकीचे राहिलेले सगळे मृदू व्यंजने आहेत. आणि इथले हे 15, एकूण 21 मृदू व्यंजने आणि स्पर्श म्हणले तर 15. तसंच कठोरच्या बाबतीत आपण होतो कठोर व्यंजने 10 स्पर्शमधले आणि एकूण कठोर व्यंजने 13. यानंतरचा पार्ट कठोर वर्ण म्हणजे काय आणि मृदू वर्ण म्हणजे काय. तर नीट लक्षात घ्या, वर्ण असं जर म्हणले तर त्यामध्ये व्यंजन हे सुद्धा येतील आणि स्वर हे सुद्धा येतील, त्यासोबत स्वरादी पण येतील. तर या तिघांना आणि संयुक्त व्यंजन पण आहे तसंच, पण तात्पुरतं आपण 3 बघूयात. व्यंजन, स्वर आणि स्वरादी या तिघांना मिळून वर्ण तयार होतात. वर्ण म्हणजे सर्व आले. तर आता इथपर्यंत आपण फक्त कठोर व्यंजने बघितली आणि कठोर आणि मृदू व्यंजने बघितली, परंतु कठोर वर्ण किती आणि मृदू वर्ण किती असा जर प्रश्न विचारला तर उत्तर काय राहील? कठोर वर्ण एकूण 13 आहेत, कठोर व्यंजने सुद्धा 13 आहेत आणि कठोर वर्ण सुद्धा 13 आहेत. परंतु मृदू व्यंजने जरी 21 असली तरी मृदू वर्ण किती असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील 37. आता हे 37 कसे? तर हे इथे आता आपण बघू शकतो, एकूण मृदू वर्ण 37 आपण बघितलं. 37 कोणकोणते? तर सर्वप्रथम मृदू व्यंजने किती? तर मृदू व्यंजने हे 15, म्हणजे मृदू 10, हे 5 अनुनासिक असे 15. त्यानंतर य र ल वजे 4, ह 1 ल 1 असे एकूण 21 आपण याआधी बघितले मृदू व्यंजने. आणि त्यासोबत जेवढे काही स्वर आहेत ते सर्व स्वरसुद्धा मृदू वर्णामध्ये मोडतात. मृदू वर्णामध्ये स्वरसुद्धा येतात, स्वरादीसुद्धा येतात आणि व्यंजनेसुद्धा येतात. त्यामुळे 21 व्यंजने, 14 स्वर, एकूण किती झाले इथं? तर इथं झाले 35. तर अजून 2 राहिलेला भाग म्हणजे 2 स्वरादी. स्वरादींचा सुद्धा समावेश यामध्ये होतो. अशा प्रकारे व्यंजने एकूण 21, स्वरादी 2 आणि स्वर 14 या सर्वांची बेरीज मिळून एकूण 37 वर्ण हे मृदू आहेत. आणि कठोर वर्ण जर विचारले तर 13. एकूण कठोर वर्ण 13 आणि एकूण मृदू वर्ण विचारले तर 37. अशा प्रकारे यांची रचना आहे. तर परत एकदा बघा, स्पर्श व्यंजने 25, स्पर्श कठोर व्यंजने 10, एकूण कठोर व्यंजने 13, हे 10 आणि हे 3. त्यानंतर स्पर्श मृदू व्यंजने 15, हे 10 आणि हे 5 स्पर्श मृदू व्यंजने
15 आणि एकूण मृदू व्यंजने विचारलं तर हे 4 आणि हे 2 अजून ॲड होणार, असे एकूण 21 मृदू व्यंजने. त्यानंतर कठोर वर्ण फक्त विचारले तर कठोर वर्ण व्यंजने हेच येतील, एकूण 5 हे 10 आणि हे 3 असे 13 कठोर वर्ण होतात. तर एकूण मृदू वर्ण जर विचारले तर मृदू वर्ण 31 व्यंजने, 14 स्वर आणि 2 स्वरादी यांची एकत्रित बेरीज करून एकूण 37 मृदू वर्ण तयार होतात. तर इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. आता यानंतर आपण पुढचा पार्ट बघूयात. तर आता आपण बघितलं होतं की एकूण व्यंजने 34 आहेत, त्यामधले आपण स्पर्श व्यंजनाचा अभ्यास केला. आता अर्धस्वर परीक्षेत विचारलं जातं, अर्धस्वर किती? तर एकूण अर्धस्वर 4 आहेत, यर लव. त्यानंतर एकूण उष्मे किती? उष्मे 3 आहेत, श श स 3 उष्मे. त्यानंतर आता बघायचं आपल्याला महाप्राण व्यंजने. महाप्राण व्यंजने किती असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे 14. ह हा एक महाप्राण आहे, परंतु त्यासोबत जेवढे काही असे व्यंजन आहेत की ज्यांच्या उच्चाराच्या शेवटी हचा उच्चार होतो त्यांना आपण महाप्राणमध्ये मोडतो, आणि यांना सोडून राहिलेल्या व्यंजनांना अल्पप्राण व्यंजन असे म्हणतात. तर एकूण 34 व्यंजने आहेत. कितीचं व्यंजन आहेत? 34. 34 पैकी 14 महाप्राण आणि राहिलेले मग 20 जे आहेत ते 20 राहिलेले सर्व हे अल्पप्राण व्यंजने आहेत, अल्पप्राण व्यंजने. मग परीक्षेत जर तुम्हाला विचारलं एकूण महाप्राण व्यंजने किती तर 14 आणि अल्पप्राण व्यंजने किती तर 20. ते 20 कोणते? हा क च ट त प, त्यानंतर हा ग ज ड द ब, त्यानंतर हा ड त्र न न म, त्यानंतर य र ल व आणि त्यानंतर ल, असे एकूण 20 हे अल्पप्राण आहेत आणि राहिलेले जे आहेत ते महाप्राण आहेत. त्यानंतर स्वतंत्र व्यंजन कोणते? तर स्वतंत्र व्यंजन एकच आहे, ते आहे ल. यासोबत आपण बघितलं होतं स्वर 14 झाले, 2 स्वरादी झाले, 34 व्यंजनांची माहिती आपण बघितली. राहिलेला एक मुद्दा आहे तो आहे विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन कोणते होते? एक आहे क्ष आणि दुसरा आहे ज्ञ. या दोघांचा सुद्धा समावेश आपण वर्णमालेमध्ये बघितलेला आहे. अशा प्रकारे एकूण 14, 2, 34 आणि 2 अशा प्रकारे 52 वर्णांचा समावेश वर्णमालेमध्ये आहे. यानंतर आपण म्हणजे आतापर्यंत जे काय आपण वर्गीकरण बघितलं ते व्यंजनांचं नुसार वर्गीकरण होते, प्रकारानुसार किती प्रकार आहेत, काय आहे, वर्णांचे प्रकार कोणते, त्यासोबत स्वरांचे प्रकार कोणते, वर्णमालिकेचे जेवढे काही प्रकार आहेत ते आपण बघितले. यानंतर आता आपण वर्णांचे उच्चार स्थानानुसार किती प्रकार आहेत ते आपण बघूयात. वर्णांचे उच्चारानुसार वर्गीकरण, ज्या अवयवातून किंवा ज्या ठिकाणाला स्पर्श करून त्या वर्णांचे उच्चार होतो त्यानुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे. परीक्षेत याबद्दल प्रश्न पण विचारले जातात. पहिला बघूयात आपण त्यांचे प्रकार. पहिला आहे कंठ. कंठीमध्ये ज्यांचा उच्चार कंठातून होतो त्यांना कंठवर्ण असे म्हणतात. त्यानंतर आहे तालव्य. ज्या वर्णांचा उच्चार ताळूला जिभेचा स्पर्श होऊन होतो त्यांना तालव्य असे म्हणतात. त्यानंतर मूर्धन्य. ज्या वर्णांचा उच्चार मृदेला लागून होतो त्यांना मूर्धन्य असे म्हणतात. दंत्य. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो त्या वर्णांना दंत्यवर्ण असे म्हणतात. त्यानंतर आहे शेवटचं औष्ठ्य. औष्ठ्य वर्ण म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करत असताना दोन्ही ओठ एकमेकाला चिटकले जातात किंवा ओठांना स्पर्श होतो त्यांना औष्ठ्य वर्ण असे म्हणतात. त्यासोबत असं नाही की प्रत्येक उच्चार हा एकाच अवयवातून व्हायला पाहिजे. काही वर्णांचा उच्चार हा 2 अवयवांच्या एकत्रीकरणातून होतो, त्यामुळे त्यांना नावसुद्धा त्याप्रमाणे दिलेले आहे. पुढचा प्रकार आहे आपला दंतोष्ठ्य. म्हणजे दंत आणि ओठ, दात आणि ओठ या दोघांना स्पर्श करून ज्या वर्णाचा उच्चार होतो त्यांना दंतोष्ठ्य असे म्हणतात. त्यानंतर कंठ तालव्य. कंठ आणि तालू या दोघांच्या वापरावरून किंवा या दोघांच्या स्पर्शावरून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना कंठ तालव्य असे म्हणतात. त्यानंतर कंठोष्ठ. कंठ आणि ओठ या दोघांच्या उच्चारानुसार ज्या वर्णांचं उच्चारण होते त्यांना कंठोष्ठ असे म्हणतात. आणि दंत तालव्य म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार होत असताना दात आणि टाळू या दोघांचा वापर होतो त्यांना दंत तालव्य असे म्हणतात.
तर शेवटचा प्रकार आहे नासिक्य. ज्या वर्णांचा उच्चार हा नाकावाटे होतो त्या वर्णांना नासिक्य असे म्हणतात. आता आपण पहिल्यांदा या अवयवांच्या उच्चारानुसार वर्गीकरण बघूयात. पहिल्यांदा वर्गीकरण बघूयात आपण स्वराचे. स्वराचं उच्चारण कसं होतं, तर कंठ उच्चारानुसार असणारे स्वर कोणते, तर ते दोन आहेत, अ आणि आ. अ आ यांचा उच्चार कंठातून होतो म्हणून त्यांना कंठ्य स्वर असे म्हणतात. त्यानंतर तालव्य स्वर कोणते, तर ते आहेत ई आणि ई. ह्रस्व ई आणि दीर्घ ई यांचा उच्चार टाळीला स्पर्श करून होतो म्हणून त्यांना तालव्य स्वर असे म्हणतात. त्यानंतर मूर्धन्य स्वर कोणता असा प्रश्न विचारला तर उत्तर राहील रू. ज्या स्वराचा उच्चार मूर्धेला लागून होतो त्याला कोणता स्वर म्हणतात, मूर्धन्य स्वर, तो आहे रू. त्यानंतर दंत्य स्वर आहे लू. आणि त्यातले त्यात औष्ठ्य स्वर कोणते, तर उ आणि उ. तर अशा प्रकारे कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, औष्ठ्य हे 5 मुख्य प्रकार आहेत. हे लक्षात कसं ठेवायचं यांचा क्रम, तर ते लक्षात ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवू शकतो एक ट्रिक आहे, KTMDO म्हणजे KTM दो. आपण म्हणतो ना KTM बाईक आहे, KTM बाईक सगळ्याला पाहिजे असते, मग आपण काय म्हणतो KTM दो. हे तर लक्षात ठेवा, के म्हणजे कंठ, टी म्हणजे तालव्य, एम म्हणजे मूर्धन्य, डी म्हणजे दंत्य आणि ओ म्हणजे औष्ठ्य. अशा प्रकारे KTMDO हे 5 मुख्य प्रकार. आपण क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेत क्रम जरी नाही विचारत असले तरी या क्रमावरून पुढचे जे घटक आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतात. त्यामुळे हे क्रम लक्षात ठेवा. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, औष्ठ्य, KTMDO. आता आपण स्वर बघितले या 5 प्रकारातले. याच्या खालचा पार्ट आपण नंतर बघूयात, पहिल्यांदा आपण वरचा पार्ट बघूयात. तर आता आपण राहिलेले स्वर जे आहेत ते नंतर बघूयात. पहिल्यांदा आपण या 5 मुख्य प्रकारातले व्यंजनांचा आपण अभ्यास करू. तर आपण बघितलं होतं की क चा गट जो आहे तो पूर्ण गट या इथे येतो. क चा गट म्हणजे क ची आडवी लाईन, क, ख, ग, घ आणि त्यानंतर जो अनुनासिक आहे ज्याचा उच्चार आपण ग असा करतो, पण या इथं फक्त आपण आपल्या सोयीसाठी ड करतो. क, ख, ग, घ, ड आणि ह या सर्वांचा उच्चारस्थान हे कंठ असल्यामुळे यांना कंठ गटात ठेवलेले आहे. तर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, ग या वर्णाचे उच्चारस्थान कोणते, तर त्याचं उत्तर येईल कंठ. ह चे उच्चारस्थान कोणते, कंठ. त्यासोबत कंठ उच्चारस्थान नसणारे वर्ण कोणते असं म्हणतील. आणि या 4 प्रकार, या सर्वांपैकी 3 पर्याय देतील आणि 1 पर्याय वेगळा देतील. तर प्रश्नांचा विचार आपण नंतर करूयात. सध्या आपण फक्त आता या इथं माहिती बघू. दुसरा प्रकार आहे तालव्य. तालव्य व्यंजने कोणती, तर च चा गट, च, छ, ज, झ, त्र आणि एक अर्धस्वर आहे य आणि एक उष्मी आहे श, श, शहामृगाचा. तर तालव्य गट बघत असताना पहिल्यांदा व्यंजन बघितले, त्यानंतर एक अर्धस्वर बघितला आणि एक उष्मी एक बघितला. म्हणजे हे सर्व व्यंजनच आहेत, त्यातल्या त्यात त्यांची रचना थोडीशी वेगळी आहे अजून. त्यानंतर मूर्धन्य असणारे व्यंजन कोणते, तर ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ. दंत्य असणारे व्यंजन कोणते, त, थ, द, ध, न, ल, स. औष्ठ्य असणारे व्यंजन कोणते, तर प, फ, ब, भ आणि म. तर या सर्वांचा आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने माहिती बघूयात. आता आपण बघितलं होतं स्पर्श व्यंजनाचा एक गट होता 25चा, तो या इथं आपल्याला स्पष्ट दिसतो. तर हा जो गट आहे जो आपण वर्णांच्या व्यंजनाच्या वर्गीकरणावर बघितला होता तो आहे तसा इथं आलेला आहे. फक्त आपल्याला KTMDO हा क्रम लक्षात ठेवायचा आहे, त्यानुसार ती मांडणी आलेली असते. सर्वात पहिल्यांदा कंठ येणार. हा जो गट आहे तो कंठचा आहे, हा तालव्यचा आहे, हा मूर्धन्याचा आहे, हा दंत्याचा आहे आणि शेवटचा औष्ठ्याचा आहे. त्यानंतर राहिलेल्या पार्ट आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. ह हा महाप्राण होता, तो कोणत्या गटात आला, तर तो कंठ्यामध्ये आला. त्यानंतर य, र, ल ही तीन जे आहेत ती आहेत अर्धस्वर. परत बघूयात, य, र, ल ही 3 अर्धस्वर आहेत, त्यांचा सुद्धा क्रम या इथं घेतलेला आहे. पहिल्यांदा य येणार, त्यानंतर र येणार आणि त्यानंतर ल येणार. तर आडव्यामध्ये य हा अर्धस्वर कोणत्या उच्चारात येतो, तर तालव्यामध्ये येतो. र हा अर्धस्वर कोणत्या उच्चारात येतो, मूर्धन्यमध्ये येतो.
आणि ल हा अर्धस्वर कोणत्या उच्चारात येतो तर तो दंत्यमध्ये येतो. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, मूर्धन्य असणारा अर्धस्वर कोणता तर तो असेल र. दंत्य असणारा अर्धस्वर कोणता तर तो आहे ल. अशाच प्रकारे उष्मेवर सुद्धा प्रश्न येतात. इथे सुद्धा आपण 3 उष्मे बघू शकतो, श श स. पहिल्यांदा प्रश्न येईल, तालव्य असणारा उष्मे वर्ण कोणता तर तो आहे श. मूर्धन्य असणारा उष्मे स्वर कोणता, उष्मे व्यंजन कोणता तर तो आहे श श षटकोनाचा. आणि दंत्य असणारा उष्मे कोणता तर तो आहे स. किंवा असं उलट विचारू शकतात की स हा व्यंजन कोणत्या, स हा व्यंजन किंवा स हा उष्मे कोणत्या उच्चार स्थानानुसार आहे तर तो आहे दंत्यनुसार. तर आपण बघितलं आता, य र ल हे अर्धस्वर, श श स हे उष्मे यांचा सुद्धा उच्चार स्थानानुसार आपण वर्गीकरण केलेलं आहे. ल हे काय आहे तर स्वतंत्र वर्ण आहे. ल या स्वतंत्र व्यंजनाचा उच्चारस्थान कोणते असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील मूर्धन्य. ल चे उच्चारस्थान कोणते, मूर्धन्य. आता इथपर्यंत आपण बघितलं. हा जो पार्ट आहे हा 5 मुख्य मुख्य आपल्या उच्चारस्थानानुसार आहे, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठचा. आता यातील 2-2 पार्ट घेऊन जे उच्चारस्थान तयार होतात त्यांची माहिती आपण बघू. पहिला बघू दंत्य ओष्ठ. दंत्य ओष्ठ स्वर आहेत का तर दंत्य ओष्ठ स्वर एकही नाही. कंठ तालव्य स्वर कोणकोणते तर कंठ तालव्य स्वरांमध्ये ए, ॲ आणि आई असे 3 स्वर येतात. कोणकोणते, ए इंग्रजी वर्णमालेतला ॲ आणि परत अजून एक असलेला आई, म्हणजे 2 संयुक्त स्वर आणि एक आदत्त स्वर. त्याचप्रकारे कंठ ओष्ठमध्ये कोणकोणते येतात तर ओ, अ आणि औ. इथे सुद्धा 2 संयुक्त आणि एक आदत्त स्वर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, कंठ तालव्य आणि कंठ ओष्ठमधले जे स्वर आहेत ते त्यांच्या मूळ उच्चारानुसारच आहेत. कंठमध्ये अ आहे आणि तालव्यामध्ये ई हा स्वर आहे. तसेच कंठ तालव्यामध्ये जे संयुक्त स्वर आलेले आहेत ए आणि आई यांची निर्मितीसुद्धा अ आणि ई पासूनच तयार झालेली आहे. त्यामुळे ए आणि आई हे लक्षात ठेवताना तुम्ही या नावातून लक्षात ठेवू शकता कंठ तालव्य. कंठमधला अ स्वर, तालव्यमधला ई स्वर दोन्ही एकत्र करून ए आणि आई तयार झालेले आहेत. तसंच कंठ ओष्ठच्या बाबतीत सुद्धा कंठस्वर आहे आ, अ आणि आ, आणि ओष्ठ स्वर आहे उ आणि उ. तर या दोघांच्या निर्मितीतून कोणते संयुक्त स्वर तयार होतात तर ओ आणि औ हे 2 संयुक्त स्वर तयार होतात. त्यांचीच रचना आपण इथे बघू शकतो. कंठ तालव्य यांना मिळून कंठ ओष्ठ तयार झाला, त्यामुळे त्यापासून तयार होणारे स्वर सुद्धा त्या रचनेनुसारच असतील. तसंच इथं कंठ तालव्याच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि राहिलेले हे जे आदत्त स्वर आहेत ते ॲ आणि अ उच्चारानुसार तुम्ही लक्षात ठेवा. आता हे झालं स्वरांच्या बाबतीत. दंत तालव्याला आणि दंत्य ओष्ठ यांच्या रचनेत कोणतेही स्वर येत नाहीत, पण त्यांच्या रचनेमध्ये व्यंजन येतात. दंत्य ओष्ठ व्यंजन कोणता हा प्रश्न परीक्षेत बराच वेळा विचारला जातो. दंत्य ओष्ठ व्यंजन कोणता तर तो आहे व. दंत्य ओष्ठ व्यंजन कोणता आहे व. कारण वचा उच्चार करत असताना दात आणि ओठ या दोघांचा उच्चार वापर करावा लागतो. दंत्य ओष्ठ वचा उच्चार करताना दाताला व ओठांना दोघांना स्पर्श होतो. दंत्य तालव्य व्यंजन कोणते हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. च, छ, ज, झ हे 4 दंत तालव्य व्यंजने आहेत. आता तालव्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं च, छ, ज, झ, आणि ह्या इथे सुद्धा च, छ, ज, झ आहे. तर या दोघांमध्ये फरक आहे. दंत तालव्यामध्ये जे काही व्यंजने आहेत त्यामध्ये फक्त च चा उच्चार होतो, च चा किंवा झ चा किंवा ज चा किंवा झ चा. परंतु तालव्य उच्चार करत असताना च सोबत य लागतो, छ सोबत सुद्धा य लागतो, ज सोबत सुद्धा य लागतो आणि झ सोबत सुद्धा य लागतो. याबद्दल सविस्तर माहिती आपण बघूयात. तोपर्यंत आता इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की या दोघात फरक काय आहे तर दंत तालव्यासोबत अ चा उच्चार होतो आणि तालव्यासोबत य चा उच्चार होतो. प्रत्येक तालव्य वर्णासोबत याचा उच्चार होतो. येईल च छ ज झ असं म्हणलं तर दंत तालव्य, आणि च छ ज झ असा उच्चार आला तर त्याला म्हणतात तालव्य. तर याची माहिती आपण परत बघणार होतो सविस्तर तात्पुरतं. आणि शेवटचा प्रकार आहे आपला नासिक्य. तर हे बघत असताना पहिल्यांदा आपण राहिलेला एक पार्ट बघूयात की आपण स्वर बघितलं, व्यंजन बघितलं. आता राहिलं काय तर स्वरादी. स्वरादीमध्ये
दोन स्वरादी होते, एक अनुस्वार आणि एक विसर्ग. तर अनुस्वाराच्या उच्चारानुसार, उच्चार स्थानानुसार अनुस्वार यांचा उच्चार नाकातून होतो, त्यामुळे त्याला नासिक्य या गटात घेतला आहे, नासिक्य. तसेच विसर्गाचा उच्चार हा कंठातून होतो, आहा या विसर्गाचा उच्चार कंठातून होतो म्हणून त्याला कंठ या गटामध्ये घेतलेला आहे. तर हे कंठ आणि नासिकेच्या बाबतीत अनुस्वार. ओके, तर इथपर्यंत आपण माहिती बघितली आहे. तर हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे, हा तक्ता तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. परीक्षेत या तक्त्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. कंठ्यवर्ण कोणता, कंठस्वर कोणता, कंठ्यव्यंजन कोणता, दंत्य स्वर कोणता, दंत्य व्यंजन कोणता, दंत्य उष्मे कोणते, दंत्य महाप्राण कोणते. जसं आपण वर्गीकरण केलं होतं, महाप्राण हा ह आहे, त्यासोबत ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. त्यानंतर कठोर वर्ण कोणते, तर हे इथं हे 5 आपण बघतो कठोर, आणि हे 3 पण आहेत तसे तर, पण हे इथं आपण हे 10च बघू. तर हे कठोर, हे मृदू, हे अनुनासिक. त्यानंतर यर ल व येत ना, व वेगळा आहे. यर ल हे अर्धस्वर, उष्मे, या सर्वांवर स्वतंत्र प्रश्न बनत असतात. या प्रश्नांची सुद्धा माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तात्पुरतं फक्त आपण एवढं लक्षात ठेवा की हा तक्ता तुम्हाला पाठ करणं खूप गरजेचं आहे, आणि हा जो क्रम आहे तो क्रम लक्षात ठेवा. तर आता आपण बघितलं होतं की तालव्य आणि दंत तालव्य यामधला फरक आपल्याला आता या इथं सविस्तर बघायचा आहे. तर तालव्य उच्चार करत असताना या इथे य याचा उच्चार होत असतो. म्हणजे काय, तर इथं आपण बघूया जग, जग, जप, चाप, चारी. जग याचा उच्चार जग य लागून सुद्धा होतो आणि अ लागून सुद्धा होतो. आता य लागून कसा होतो ते आपण बघू. तर मला जग जिंकायचे आहे, त्यावेळेस मला जग जिंकणे असा उच्चार होतो. जग असा उच्चार करता आपण यचा उच्चार करतो का फक्त अचा उच्चार करतो हे पहिलं बघायचं. जग का जग, म्हणजे हे जग का जग असा उच्चार दोन्ही करून बघायचा. मला जग जिंकायचे आहे का मला जग जिंकायचे आहे, तर इथं जग असा उच्चार येतो, त्यामुळे हे जे जग आहे ते जग काय आहे, तालव्यमध्ये जाणार. त्यानंतर तर दुसरा एक जग आहे, तर तू सुखाने जग. आता इथं मी जग असा उच्चार करतो का जग असा उच्चार करतो, तर इथं नीट उच्चार करून बघायचा. तू सुखाने जग जर म्हणलं तर ते चुकी राहणार. तू सुखाने जग असा उच्चार होतो, त्यामुळे हे इथं ज सोबत य लागलं नाही म्हणून हा होणार दंत तालव्य. अशाच प्रकारे पुढचा एक शब्द बघू आपण, जप. जर मी असं म्हणलं तू स्वतःला जप, तर इथं जपचा उच्चार असा होतो का जप असा होतो का जप असा होतो, तर इथं तू स्वतःला जप म्हणताना मी जप असाच उच्चार करतो. जप असा जर मी उच्चार केला तर तो चुकीचा राहील. तर इथे यचा उच्चार झाला नाही म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, दंत तालव्य. जर इथे याचा उच्चार झाला तर तो दंत तालव्य न होता फक्त तालव्य होतो. त्याचं एक उदाहरण बघू आपण. जप मध्ये जर अशी जर रचना आली, असं जर वाक्य आलं की मधु रामाचा जप करतो. आता या इथं मधु रामाचा जप करतो का जप करतो, तर या इथं आपण या जपसाठी हा उच्चार घेतो की जप, मधु रामाचा जप करतो. या इथं ज ला य लागला, याचा उच्चार झाला म्हणून हा जो जप आहे या वाक्यातला, या जपाला आपण काय म्हणणार, तालव्य. तर उच्चार करत असताना याचा उच्चार होतो का नाही यावरून आपण ठरवायचं की ते तालव्य आहे का मूर्धन्य आहे, तालव्य आहे का दंत तालव्य आहे. अजून एक शब्द बघूयात आपण, चाप. चापचा उच्चार चाप आणि चाप अशा दोन्ही प्रकारे होतो. तर उदाहरण बघू. साधूच्या
हातात चाप आहे असं जर म्हणलं तर इथं आपण उच्चार चाप असा करतो का चाप असा करतो? तर साधूच्या हातात चाप आहे जर म्हणलं तर हे चुकीचं होईल. साधूच्या हातात चाप आहे, हे चापचा उच्चार केल्यावर आपल्याला हा उच्चार योग्य वाटतो. त्यामुळे या इथे य न येता दुसरा स्वर आल्यामुळे याला आपण काय म्हणणार? या चापचं आपलं उत्तर होईल दंत तालव्य. तेच जर ह्या चापचा उच्चार असा झाला की राम चापधारी, चाप म्हणजे धनुष्य, चापधारी राजा होता. आता इथे सुद्धा चापचा उच्चार आहे. आता हे नीट विचार करा, चाप असा येणार का चाप असा येणार? राम चापधारी आहे का चापधारी आहे? तर इथं चापधारी असा उच्चार होतो. य लागला, या उच्चारामध्ये चापला य लागला, त्यामुळे याला आपण म्हणतात तालव्य. तालव्य उच्चार हा होतो. जर याचा उच्चार चाप असा असला असता तर तो दंत तालव्य झाला असता. तर नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस च छ च छ ज आणि झ या 4 वर्णांना य लागतो, म्हणजे ज्याच्या उच्चारात य असतो त्यांना आपण तालव्य म्हणतो. पण जर य नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? दंत तालव्य. तर ह्या सर्वांची जी काही लिस्ट आहे तालव्य आणि दंत तालव्याची, ती पण मी प्रोव्हाइड करेल. ती लिस्ट तुम्ही बघून घ्या आणि त्या लिस्टला तुम्ही वहीत एखाद्या लिहून ठेवा आणि त्यांचा उच्चार लक्षात ठेवा की त्या शब्दांचा उच्चार ज्यांचा तालव्य आहे त्यांना य लागतो आणि ज्यांचा दंत तालव्य आहे त्यांना य लागत नाही. तर अशा प्रकारे तालव्य आणि दंत तालव्याचा फरक आपण बघितला आणि आजचा हा पार्ट आपला इथे संपतो. यानंतरच्या पार्टमध्ये आपण पुढचे काही टॉपिक आहेत ते आपण कव्हर करूयात. ठीक आहे.